हेलिकॉप्टरनं शेतात जातो, भाजी कापतो की रेडा कापतो माहिती नाही, हाच माणूस दगा देणार, अनंतरे म्हणाले होते. ठाकरेंची शिंदेंवर टीका. उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतायत. उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर 50 खोके घेतलेल्यांकडे 50,000 हेक्टरी मागतोय उद्धव ठाकरेंचं उत्तर. 2014 मध्ये अचानक भाजपने युती तोडली. शिवसेना भाजप युती तुटली तेव्हाच भाजपचा शिवसेना तोडायचा डाव होता, उद्धव ठाकरेंचा आरोप. स्थानिक निवडणुकीत शक्य तिथे युती करणार, मात्र स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. ठेवेदावे ठेवू नका, नागरिकांची कामं पूर्ण करा, तरच लोक तुमच्याकडे समस्या विश्वासाने घेऊन येतील. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. तेव्हाच्या नेत्यांना राजकीय दबावापोटी क्लीनचिट नंतर घायवळला पासपोर्ट मिळाला. कुणाचा दबाव होता? निवडणुकीत घायवळांनी कुणाचं काम केलं? फडणवीसांकडून सवाल उपस्थित. सुजय विखेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेत सचिन घायवळ व्यासपीठावर. मुख्यमंत्र्यांनी भाषणाआधी सचिन घायवळचं नावही घेतलं. रोहित पवारांनी व्हिडिओज दाखवला. निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला? पोलीस व्हेरिफिकेशन कुणी दिलं? अमित शहांकडे मुद्दा मांडणार, सुप्रिया सुळेंची माहिती. आम्ही उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरू देणार नाही, शेतकऱ्यांना योग्य मदत करू. शेतकऱ्यांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरू, या ठाकरेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांचं उत्तर. मी मुख्यमंत्री असो तर शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळेची वाट पाहिली नसती. नरेगातून जाहीर केलेल्या 3 लाखांपैकी 1 लाखांची मदत दिवाळी आधी द्या, उद्धव ठाकरेंची मागणी. घायवळ प्रकरणात रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कान उघडणी, सूत्रांची माहिती. तर गुन्हेगारी कमी करण्यासाठी आवाज उठवत असेल तर माझे नेते मला अडवणार नाही, धंगेकरांचं उत्तर. धंगेकरांच्या बॉससोबत बोलणार, धंगेकरांच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर. तर आता आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाही, अजित पवारांचा टोला. मोर्चात आपल्या सोबत मनसे असल्याचा अभिमान, घरातलं शत्रुत्व बंद, आता आपल्या मुळावर जो आलाय त्याला उखडून फेका, उद्धव ठाकरेंचं विधान. धर्मगुरूंनी घराघरात प्रचार केला म्हणून फडणवीस सत्तेत, राज्यसत्ता पलटवायला आम्हाला वेळ लागणार नाही, जैन धर्मगुरू धर्मानंद महाराजांचा इशारा. दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, करमाळ्याच्या सभेत आमदार संग्राम जगतापांचं वक्तव्य. तर जगतापांची भूमिका पक्षाच्या विचारधारेशी विसंगत, नोटीस पाठवणार, अजित पवारांकडून स्पष्ट. भिडे गुरुजींकडून मुख्यमंत्री फडणवीसांना डिसेंबरमधील कार्यक्रमाचं निमंत्रण. तर शक्य असल्यास कार्यक्रमाला येऊ असं भिडे गुरुजींनी सांगितलंय, फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीस उद्या दिल्लीला जाणार, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. बिहारमधील जागावाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मोजणीचा अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसात मोजणी होणार. राज्यात खासगी भूमापक येणार, चंद्रशेखर बावनकुळेंची ऐतिहासिक घोषणा. सोन्याच्या दरात 1,100 तर चांदीच्या दरात 3,000ची वाढ. सोनं 1,27,000 प्रतितोळा तर चांदी 1,74,000वर. सांगलीत पोलीस हवालदारानं छापल्या 1 कोटींच्या बनावट नोटा. पोलीस हवालदारासह 5 जणांना अटक. 1,11,00,000च्या बनावट नोटांचा साठा जप्त. पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. तर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान मेन लाईनवर कोणताही मेगा ब्लॉक नसणार. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी प्रवास रखडणार. पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव दुचाकीची कारला भीषण धडक. सुदैवानं हेल्मेट असल्याने दुचाकी चालक किरकोळ जखमी. अपघाताचा सीसीटीव्ही व्हायरल.